महत्वाची मॅच पाहायला मिळते. एका बाजूला चिपी क्लब पुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या विरुद्ध पिंजोर 11 चिंचपाडा पेंट संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पुंडे टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय चिंचपाडा पेंट टीमला. अभिषेक खातवाडी योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सलामीची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवर साईश मातला पाहू शकताय. फुंड्याचा आणखीन एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फार महत्वाची मॅच, 5 षटकांची ही देखील मॅच पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल वेगाने टाकला, वेगाने बीट केला अभिषेक खातूला. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला आणि अगदी पिचिंग चांगली पाहायला मिळाली. अगदी ऑफिसच्या अगदी जवळून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचवेळी डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. मागील सामना काय रंगला गेला, 94चा पाठला होतोय की काय, एकाच मॅच मध्ये 185 धाबा देखील म्हणताना पाहायला मिळाल्या. एक 50 मॅच आपण सर्व प्रेक्षकांनी देखील अनुभवली आणि ही देखील तेवढीच मॅच महत्वाची आहे, कारण दोन्ही स्टार खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. या वेळचा आणखीन एक बॉल साईचा वेगानं जरूर जाताना पाहायला मिळाला. चेंडू आतमध्ये वळवला गेला आणि या चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकले जातात आणि त्याच वेळी चेंडूला आतमध्ये आणलं जातं. एक वेगळी गोलंदाजी नेहमी पाहायला मिळाली. एक नवा गोलंदाज आहे, पण मागील 2 वर्षांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रभावित केलंय पुंडे संघामध्ये साईश मात्रीनं. त्यामुळे हा महत्वाचा गोलंदाज पाहायला मिळतो. रंगणाच्या आतमध्ये सध्या अभिषेक खातू स्ट्राईकला पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल आणखीन एक वेगानं चेंडू आला, सलग तिसरा चेंडू निर्धाव हाताळला. बॉल आणि तिन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. तर चांगली गोलंदाजी केल्या. मागील सामन्यामध्ये थोडीशी महागडा ठरवता साईश, पण या मॅच मध्ये अभिषेक खातूच्या समोर 3 चेंडू ते देखील निर्धावच पाहायला मिळाले. या वेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिल्टी लाभसा आलाय. आणखीन एक षटकार. 3 बॉल निर्धाव आणि त्यानंतर 4थ्या बॉलवर प्रहार पाहायला मिळाला. अभिषेक खातूचा स्टँड अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच 6 धाबा पाहायला मिळाल्या. एक चांगली सुरुवात करून अभिषेक खातून साईश मात्रेच्या विरोधात मोठा फटका पाहायला मिळाला. 2 सामने जिंकलेत सचिन स्मृती जासे टीमनं आणि आता सध्या आणखीन एक संघ आपण शोधतोय जो दुसरा सामना जिंकणार आहे. फुल टॉस बॉल त्याच्यावर प्रति हल्ला चढवलाय. बी शेप मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार. आणखीन एक षटकार. 2 बॉल 2 संलग्न षटकार पाहायला मिळाले. पलटवार केला गेला अभिषेक खातूच्या बॅट मधून आणि मोठे फटके खेळले गेलेत. रंगणाच्या मध्ये अभिषेक खातू त्याच धाटणीचा खेळाडू आहे. पेंट तालुक्यातील महत्वाचा खेळाडू आहे. अनेक वेळा व्यावसायिक संघातून खेळताना अभिषेकला पाहिला आणि उंच पुरासा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅट मधून 2 मोठेच फटके आलेत. या ही बेलचा बॉल वेगानं जरूर टाकला आणि वेगानंच बीट केलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होताना पाहायला मिळाल्यात. तशी चांगली सुरुवात राहिली चिंचपाडा संघाची. बिंजोर 11 चिंचपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध पुंडे संघ दाखल झाला. त्यामुळे आता चला लगेच पुंडे टीम शॉर्ट टीम मीटिंग या. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. पहिल्या षटकामध्ये 12 आले आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन प्रथमेश मात्रे मागील सामन्याचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असा एक मोठा बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला ISPL स्टार खेळाडू योगेश पवार आणि दुसऱ्या बाजूला देखील ISPL स्टार खेळाडू तुम्हाला पिट्टू पाहायला मिळतात. त्यामुळे हे मोठं बॅटल आहे, मोठी मॅच आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिलाच बॉल वेगाने टाकला, थोडासा चेंडू खालीच राहिला आणि त्यामुळं
या चेंडूवर मिळाला जाईल पायची सिंगल रन्स. एकेरी धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 13च्या घरात. 13 धाबा आपण लागले गेले आहेत. पिट्टूला तुम्ही पाहू शकता वेगानं तो गोलंदाजी करतो, तेवढ्याच चांगल्या पद्धतीची बॅटिंग देखील पाहायला मिळते. आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला एक मोठं नाव आहे प्रथमेश म्हात्रे. त्याच्या विरोधात स्लोवर पद्धतीचा बॉल लवकर पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. महत्वाचा झेल कॅरी केला गेलाय. आणखीन एक विकेट. पहिली सफलता मिळवली प्रथमेश म्हात्रेनं. मोठा खेळाडू अभिषेक खातू बॅक टू डिपार्ट्स. महत्वाची विकेट पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू दाखल झालेत. स्वप्नील म्हात्रेला पाहू शकताय. या वेळचा बॉल मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतो. मिड विकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन एक चेंडूवर सिंगल रन त्यांना पाहायला मिळाली. आणि आता एक धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचला. तो 14च्या घरात पाहायला मिळाला. महत्वाची ही मॅच पाहायला मिळते. स्लोवर पद्धतीचा बॉल लवकर पिक केला. डीप बॅकवर्ड स्पेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश पवारच्या बॅट मधून षटकार. मोठा फटका पाहायला मिळाला. आणि तो देखील प्रथमेश म्हात्रेच्या विरोधात. दोन्ही मोठे खेळाडू आहेत, स्टारकास्ट खेळाडू आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध मोठं बॅटल पाहायला मिळतं. पुणे विरुद्ध चिंचवाडा पनवेल. आणि त्या षटकाराने संघ जाऊन पोहोचला तो 20च्या घरात. 20 धाबा दापडला लागले गेले आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये योगेश पाहायला मिळतात. आणि त्यांच्या बॅट म्हणून मोठे फटके आलेत. आणखी एक फटका मिस्ता मिस्टोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जज करतात. आणि बॅकेड एरियामध्ये चेंडू पडला. त्यामुळे आता या चेंडूवर 2 धाबा तर मिळाल्या जातील. आणि या 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचेल तो 22च्या घरात. 22 रन्स. मोठं बॅटल आहे, मोठी मॅच आहे. आणि मोठेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. ज्या खेळाडूंना मक्काच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. 22 धाबा, 22 रन्स. शेवटचा आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पिट्टूला ठाऊक आहे जर योगेश मैदानाच्या आतमध्ये राहिला तर स्कोर बरोबर 70-75 धाबा सहज बनू शकतात. 22 धाबा दाबला लागले गेले. 22 रन्स. शेवटचा आणखी शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच पाहायला मिळते. याही बेलचा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. 2 षटकांचे ते खेळ समाप्त झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटा धाबा लागले गेले. त्या 22 पाहायला मिळाल्यात. शेवटच्या आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात चांगली राहिली होती. अभिषेक खातूची विकेट गेल्यानंतर देखील चांगले फटके येताना पाहायला मिळाले. रंगणाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बेगाने आले आणि त्यांना बीट करून चेंडू निघून गेलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिल्टी लाभा 4. स्वप्नीलच्या बॅट मधून महत्वाचा चौकार. 4 धाबीनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 26च्या घरात. 26 धाबा धावायला लागले गेल्यात. चांगला खेळ सध्या चालू आहे. जर्मन कारकुबरी क्रीडांगणामधली ही रबर बॉलची पहिली स्पर्धा पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटकास फसला. स्वतः गोलंदाज इथपर्यंत पोहोचलाय गणेश, पण हातातून झेल निसटलाय. त्यामुळं इथून एकच धाव मिळाली जाईल आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 27च्या घरात. 27 धाबा धापायला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली इनिंग साकारायला लागेल, एक चांगली इनिंग बिल्ड करायला गेला योगेश पवार यांना आणि त्या डावाला देखील सावरला लागेल, कारण समोर पुंडे संघ आहे. मागील सामन्यामध्ये ज्यांना 93 धाबा बनवल्या तो संघ आहे. त्यामुळे या 5 षटकांमध्ये कमीत कमी 70-75 पर्यंत संघाला पोहोचावं लागणार आहे. या बेलचा बॉल खोलामध्ये टाकलाय, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. एका टप्प्यानं चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. योगेश पवार यांच्या बॅट आलेला आणि एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. 31 धाबा धापायला लागले गेल्या. 31 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 1 मॅन शो. लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. प्राऊड ऑफ पेन म्हणून एक वेगळी ओळख नेहमी खेळाडूची पाहायला मिळाली. आणि सातत्यानं अनेक खेळाडूंचा आयडॉल म्हणजे खेळाडूला पाहिलं जातं. क्रिकेट चांगलं खेळतात, त्यासोबत स्वतः कोच आहेत, रणजीपट्टू आहेत आणि महाराष्ट्रातील नामांकित खेळाडूंमधील यातील मध्ये नाव आहे योगेश पवार. 31 धावा पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न लेगेशीच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा आणखी एक धाव मिळाला जाईल. 32 धावा आपल्याला लागत असताना पाहायला मिळतात. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गत वर्षामध्ये मुंबईमध्ये जाऊन देखील अशा खेळाडूंना बाईक जिंकलंय. योगेश पवार बॅटिंग करताना पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल, त्यावर प्रहार, फुल टोल वसूल करणारा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. लांबच लांब आणखीन एक षटकार. बॅटिंग केलं, काही दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळत्या. महत्वाचा खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळाला. आणि गत वर्षामध्ये देखील रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये श्रीजा इनामपुरीतून नेतृत्व करत असताना उपविजेता ठरले होते. आणि हेच ते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. पोटीनशी खेळाडू आहेत, पण काय खेळ दाखवला. आणखीन एक चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडेच. मिळत धाबा 6 आणि या 6 धाब्यानिशी आता संघ जाऊन पोहोचला तो 44च्या घरात. 44 रन्स. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक बाद 44 संघ जाऊन पोहोचतोय. प्रथमेश मात्रे आलेत. पिट्टूला आता आपण गोलंदाजी करताना पाहू शकता. या बेलचा बॉल स्वप्नीलच्या समोर बॅटला ब्लश झाला आणि त्यानंतर पाठीमागच्या दिशेनं फर्स्टली पण चेंडू येताना पाहायला मिळतोय. सिंगल रन तिथून जोडली गेली आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 45च्या घरात. 45 रन्स. 45 धावा आपल्याला लागले गेल्यात. या बेलचा बॉल आणखीन एक निर्धाव पाहायला मिळतोय. पिट्टूची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. योगेश पवार यांच्या विरोधात मोठी कामगिरी करू शकले नाहीत योगेश पवार.
पिट्टूच्या विरोधात करणं. चांगली बॅटल पाहायला मिळते. लगेच पलटवार करणारे खेळाडू आहेत. कधी कधी एकाच संघातून खेळताना पाहायला मिळतात, कधी कधी एकमेकाच्या विरुद्ध खेळत असतात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. धाव घ्यायची नाहीये कारण स्ट्राईक हवे आणि मोठे फटके देखील बनवावे लागणार आहेत. पिट्टूच्या विरोधात मोठे फटके आले तर धाबा बनवू शकतात. योगेश पवार यांना ठाऊक आहे, पण आता संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण 45 वर स्कोर जाऊन पोहोचला. गोलंदाजी चितपाडा संघाची चांगली आहे, पण समोर पिट्टू सारखा खेळाडू आहे. यावेळचा बॉल क्रॉस बॅटन फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. कुणाल पाहायला मिळतात हातातून चेंडू निसटतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि 2 धाबा इथून जोडल्या जातील. धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 47 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये यावेळचा बॉल वेगाने टाकला. इथून निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. चांगली वापसी करून दाखवलं. योगेश पवार यांना मोठा फटका खेळूच दिला नाहीये. अगदी शांत ठेवल्या. या षटकामध्ये फार कमी धाबा प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. षटक अगदी आपण म्हणू शकतो की पुणे संघाच्या बाजूने गेल्या, पिट्टूच्या बाजूने गेल्या. यावेळचा बॉल शेवटच्या बॉलवर चेंडूवर प्रहार केला आणि पाठवल्या चेंडूला सीमारेषे पलीकडे षटकार करता 6 धावा मिळाल्या गेल्यात आणि या 6 धाबींनी आता संघ जाऊन पोहोचला. तो पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघ 53च्या घरात. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53च्या घरात. शेवटचा आणखीन एक षटक बाकी आहे. रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहताय. 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य आयोजन पाहायला गेला तर एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळालंय पावसाळी रबर बॉलच्या माध्यमातून. विंजोर ग्रुप कारकुमार यांच्या माध्यमातून या क्रीडांगणामधली ही पहिली रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 53 धाबा बनल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल गोलंदाज पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये महत्वाची गोलंदाजी केली. 3 बॉलमध्ये 5 धाबा ज्यांनी डिपेंड केल्या तो खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतो. पण समोर स्वप्नीला मोठी कामगिरी स्वप्नीला देखील करावी लागणार आहे कारण शेवटचा षटक बाकी आहे. अखू टप्प्याचाच बॉल होता. टप्पा ओळखू शकले नाहीये, त्यामुळे आता हा निर्धाव बॉल इथं पाहायला मिळतोय. शेवटच्या आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही गोलंदाजी राहिली पुणे संघाची. पिट्टून चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आता मैदानाच्या तुलनेत साहिल पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अखूट टप्प्याचा होता. डी बॅकवर्ड स्पेअरिंग मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळाली आणि त्या एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 54च्या घरात. 54 रन्स, 54 धावा धावपट्या लागल्या गेल्यात. शेवटच्या आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग चालू आहे. वैयक्तिक विचार केला तर योगेश पवार 32 वर खेळतात. 18 धावा आणखीन आल्या तर कदाचित आज एक अर्धशतक पाहायला मिळेल योगेश पवार यांच्या बॅट मधून. आणि 4 बॉल मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील अर्धशतकासाठी. त्यामुळं 3 षटकार पाहायला मिळतील का, अर्धशतक पाहायला मिळेल का याची देखील चर्चा चिंचपाडा पेंट संघ करताना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये साहिल गोलंदाज पाहायला मिळतोय. याही वेळचा बॉल लेगेशीच्या बाजूने आणताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा तर आणखीन एक धाव जोडली जाईल. 55 धावा धावपट्या लागल्या गेल्यात. 55 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची गोलंदाजी सध्या साहिल करताना पाहायला मिळतात. अखूट टप्प्याचाच बॉल होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मोठ्या फटक्यानंच आपली इनिंग साकारायची आहे. सिंगल डबल कडून स्ट्राईक रोटेट करायची नाहीये. ते सांगितले की कदाचित 3 बॉलला 3 षटकार आले तर अर्धशतक देखील योगेश पवार यांचे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 55 धावा धावपट्या लागले गेल्यात.
यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू आपण म्हणूयात की निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे साईडला. उघ्या आतापर्यंत 2 धाबा खर्च केली आहेत 4 बॉल मध्ये. एक इकॉनॉमी षटक पाहायला मिळतंय. शेवटचं षटक आणि ते देखील महत्वाचं टाकले फुंड्याच्या साईलनं. अको टप्प्याचा बॉल फटका उंच गेला मिड विकेट एरियामध्ये. 2 क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिल्टी लाभा 6 षटकार पाहायला मिळाला. व्यक्तिगत नॉट आउट 38 धावसंख्या खेळताना पाहायला मिळतात. 38 रन्स. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 61 धावांवर संघ जाऊन पोहोचलाय. यावेळचा बॉल मिसचा मिस्टोक पाहायला मिळतोय. पिट्टू तिथपर्यंत आला. जेल घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि आता तो जेल निसटलाय. अवघी 1च धाव पाहायला मिळणार आहे आणि आता एकेरी धावेशी संघ जाऊन पोहोचेल तो 62च्या घरात. 5 षटकामध्ये 65 बनवल्यात बिंदूर 11 चिंचपाडा टीमनं आणि 63 धाबांचं आव्हान ठेवलं जीपी पुंडे संघासमोर. पूर्वक स्वागत आपण पाहत आहे. बिंजोड ग्रुप पुरस्कृत मान्सून कप 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसामध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण 94 धावांचा पाठलाग पाहिला. अगदी त्याच्या दिशेने वाटचाल केली सिद्धिविनायक भिंगारी संघाने. या मॅच मध्ये 30 बॉल आणि 63 धावांचा पाठलाग जीपी क्लब फुंडे संघाला करायचा आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे खेळाडू येत आहेत. एकीकडे प्रथमेश येताना पाहायला मिळतील, दुसरीकडे तेजस
चला याच्यानंतर आणखीन एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे जासई संघाच्या विरोधात. जासई संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग दाखवा लगेच, आणि याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. जासई संघ हा सामना आपण 5 षटकांचा पाहतोय, जिथे 64चा करायचं आहे, 63 धावांचा करायचा आहे पाठलाग. येणाऱ्या 30 बॉल मध्ये जीपी क्लब फुंडे संघाला प्रथमेश मात्रेनं मागच्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली. तो खेळाडू आला स्ट्राईकला, आणि त्याच्या सोबतीला तेजस यांना आपण पाहत्या. गेम इज ऑन. पहिला बॉल अभिषेक खातूचा फ्लिक केला, मागच्या दिशेने पाठवलाय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा या बॉल वरती कंप्लीट करण्यात आल्यात. चांगली स्टार्ट आहे. 63 धावांचा पाठलाग. 12च्या गतीनं देखील धावा बनवू शकतात, आणि पूर्ण करण्यासाठी तेजस मात्रे आणि प्रथमेश मात्रे यांना आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. येणारे 29 बॉल 61 धावेची आवश्यकता. अभिषेक खातू बॉलिंग ट्रॅक वरती तयार. इथे फटका उंच गेलाय, लांब देखील तेवढाच पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पार मोठा षटकार. बॅटच्या मधोमध चांगली बॅटिंग. अभिषेक खातू चांगले गोलंदाज आहेत, उंच खेळाडू आहेत. हाईटचा फायदा त्यांना बॉलिंग मध्ये नेहमी मिळतो, पण तो आता समोर पडला बॉल आणि तिथे फायदा मिळाला बॅट्समनला. 6 धावा मिळाल्यात. 6 धावेने 2 बॉलच्या अखेरीस 8 धावा. टार्गेट तेवढं मोठं नाहीये, कारण प्रथमेश सारखा एक विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय. तेजसनं चांगली स्टार्ट दिली. ओ फुल टॉस बॉल. बॅटची एज, त्याच्यानंतर शारीरिक मार देत असताना बॉल पाहायला मिळाला. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 8 धावा. 5 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. सध्या 63चा पाठलाग करायचा आहे. चला जासई संघ आपण आला असेल तर त्वरित या आपण. पुणे खेळाडू प्रतिनिधी जासईचा, कारण याच्यानंतर तुम्हाला शेवटची मॅच खेळायची आहे. 6 वाजणार आहेत आता, आणि हा सामना संपला नाही अद्याप. यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव. या चुका टाळाव्या लागणार आहेत अभिषेक यांना, कारण रन्स तेवढ्या नाही आहेत जास्त प्रमाणात. फक्त 63 धावा 62 काढल्यात, आणि 63 रोखायचे असतील तर तुम्हाला नियंत्रण साधावं लागतं, विकेट्स घ्याव्या लागतात. इथे बॉल चांगला, लाईन चांगली आहे. थोडासा कोलाट टाकण्याचा प्रयत्न दाखवला गोलंदाज अभिषेक यांनी. बॉल डॉट. निर्धाव चेंडू. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 9 धावा. असे डॉट बॉल हवेत. डॉट बॉल आल्यानंतर दबाव वाढेल, विकेट्स तुम्हाला मिळू शकते. त्याच प्रयत्नात सध्या अभिषेक खातू बॉलिंग करतायत. 1-2 विकेट्स मॅचला बदलू शकतात. गोलंदाज तयार. ओ इथे फटका फसलाय की काय? उंच गेलाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षकांना सहज आणि साधा कॅच पकडला. पहिला धक्का दिला जीपी क्लब फुंडे संघाला. तेजस यांचा खेळ संपला. 9ला 1 विकेट. नऊ या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. गणेश येत आहेत मैदानामध्ये. एनएफ नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झालेत बॅट्समन. समीकरण सध्या 25 बॉल 54 धावेची आवश्यकता. चांगली मॅच. अभिषेक खातू यांचं षटक जे सुरुवातीला 2 बॉल मध्ये 8 आल्या, असं वाटलं की महागडे राहतील, परंतु चांगली वापसी केली. पुढच्या 3 बॉल मध्ये रन्स साठी झगडावं लागलंय. प्रयत्न जास्त प्रमाणात करावे लागले जीपी क्लब फुंडे संघाला. या मॅच मधली मी तर म्हणेल महत्वाची विकेट आहे प्रथमेशची. सध्या गणेश आले स्ट्राइक एंड वरती. अभिषेक खातू यांचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्स.
कमी गतीचा बॉल लेगकट केलाय, बाहेरच्या दिशेने वळवला बॉल. ही खासियत आहे अभिषेक यांच्याकडे. बाहेरला कधी बाहेर वळवतात, कधी आतमध्ये आणतात, त्यामुळे बॅट्समॅनला अंदाज लावणं कठीण पडतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. जीपी क्लब फुंडे संघाची धावसंख्या 1 खेळाडू बाद 9 धावा. 1 बाद 9. 24 बॉल 54 ची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 24 बॉल मध्ये 54 धावा. चला, संपूर्ण दिवसभर आपण पावसाची वाट पाहिली. पाऊस कधी पडेल हा साऱ्यांनाच प्रश्न होता, पण तो हलक्याशा प्रमाणात सध्या पावसाला सुरुवात अपेक्षा असणार आहे की पडावा पाऊस. धावफलकावरती धावा लागल्यात. 9 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये 54चा पाठलाग. प्रथमेश मात्रेकडे स्ट्राईक आले. जो खेळाडू मागच्या मॅचचा हिरो राहिला, पहिल्या ओव्हर मध्ये अभिषेक यांच्या विरोधात स्ट्राईक त्यांना मिळालीच नव्हती. या मॅच मध्ये प्रथम स्ट्राईक वरती येतात विजय यांच्या विरोधात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला मारला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश करतायत, पण ती मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. एका धावेने धावफलकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर. 10ला 1 विकेट. 1 खेळाडू बाद 10 धावा. कदाचित पाऊस पडला तर त्याचा फायदा मिळेल का चिंचपाडा संघाला? बिनजोड 11 चिंचपाडा संघ. पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळेला सामने बदलताना देखील आपण पाहिलेत. पावसामध्ये खेळणं कठीण बनतं. ही चर्चा आहे. आता बॉल डॉट आलाय. चांगल्या नियंत्रण टप्प्यावरती साधतायत गोलंदाज. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला टप्पा पाहायला मिळाला. हलक्याशा पावसाच्या सरी सध्या बरसताना पाहायला मिळतात, ज्याचा क्रीडा रसिक मन मुराद आनंद घेत आहेत. क्रीडा रसिक असतील, खेळाडू, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. इनसाइड आउट, मिस टायमिंग. फटका फसला. कॅचची संधी, पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 2 जीपी क्लब फुंडे संघाला लागलाय. हा दुसरा मोठा झटका. गणेश बॅक टू पॅव्हेलियन. न्यू बॅट्समन कुणाल दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल येताना पाहायला मिळतात 4थ्या क्रमांकावरती. 2 विकेट्स लवकरात लवकर पडल्यात. मी तर म्हणेल ही फार मोठी उपलब्धीच म्हणूया टीम चिंचपाडा संघासाठी. त्यांना महत्वाचं कार्य करायचं होतं सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये. सध्या तरी ते कायम राखले. 9 बॉल मध्ये फक्त 10 दिल्यात. आता समीकरण 21 बॉल 53 धावेची आवश्यकता. सामना चुरशीचा ठरणार आहे. आता दोन्ही खेळाडू असे आहेत ज्यांनी अनेक वर्ष पुंडे टेनिस क्रिकेटसाठी आपलं प्रदर्शन दाखवलं. एकीकडे कुणाल, दुसरीकडे प्रथमेश यांना आपण पाहता. प्रचंड अनुभव या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे, परंतु आता त्यांची देखील परीक्षा असणार आहे. कारण गोलंदाजी त्या क्वालिटीची सुरू आहे. गोलंदाजीचा दर्जा उंचावलाय. गोलंदाजी करणाऱ्या चिंचपाड्याच्या खेळाडूंचं आपण कौतुक करतो. 9 बॉल मध्ये फक्त 10 धावा दिल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती तैनात. विजय तयार. पुढचा बॉल. बॅटची एज. बाल बचावलेत कुणाल. चांगला बॉल, वेगवान बॉल. प्रतिउत्तर आपल्या बॉलिंग न देत आहेत सध्या चिंचपाड्याची भन्नाट गोलंदाजी. 1 धाव, 1 सिंगल. 11 धावा धाव फलकावरती. सिंगल न फरक पडणार नाहीये. त्यांना विकेट्स हव्यात, परंतु प्रथमेश त्यांच्याकडे चांगला स्किल आहे. त्यांच्याकडे बॅटिंगचा दर्जा आहे. प्रथमेश जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा किती धावा असू द्या, प्रतिस्पर्धी संघाची दांडी गुल ते करत असतात. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष विनयजी घरत साहेब यांचं आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि साहेबांचं स्वागत करणारा फटका. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. लाजवाब स्ट्रोक बॅटच्या मधोमध. आज उल्लेख केला मगाशीच आपण. प्रथमेश मात्रे जोपर्यंत आहेत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फुंडेचे समर्थक म्हणू शकतात आम्ही जिंकू शकतो हा सामना, कारण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. षटकार आला. तसा जो दबाव वाढला होता तो हलक्याशा प्रमाणात कमी केला प्रथमेशांनी. विजय यांच्या विरोधात षटकार. धावफलकावरती 17 धावा. शेवटचा बॉल आहे. काय करतील प्रथमेश या बॉलवरती? का मोठ्या फटक्यासाठी जातील, का सिंगल कडे जातील, का अभिषेक खातू यांच्या ओव्हर मध्ये प्रथमेश येतील का, हे देखील पाहण्याजोगे राहील. 19 बॉल 46. चांगला बॉल येईल. डॉट निर्धाव चेंडू. 12 बॉलचा खेळ संपलाय. 2 बाद. जीपी क्लब फुंडे संघाची धाव संख्या 17 धावा. राहिलेत 18 बॉल 46 धावेची आवश्यकता.
18 चेंडू आणि 46ची आवश्यकता. हेच बॅटल फार महत्वाचं राहील. एकीकडे अभिषेक खातू, कुणाल, प्रथमेश महत्वाचे खेळाडू आहेत. सध्या एकाच स्क्रीनवरती तीन मुख्य खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल 46ची मॅच. महत्वाचे हे 18 बॉल राहतील. इथे विजय कुठला संघ मिळवेल, कोण जाईल सुपर 6 मध्ये, कुठला संघ जास्तही संघाच्या विरोधात खेळेल अंतिम मॅच. 18ला 46. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, दुरून मारलाय फटका. एक धाव सहजरित्या मिळू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय, हलकीशी चुकी, ती थोडीशी कारणीभूत ठरली आणि इथे फायदा मिळेल. 2 धावा एवढ्या जलद गतीनं प्राप्त करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. समीकरणात 44 धावा 17 बॉल मध्ये. मॅच. फुलंदाजी ट्रॅक वरती तैनात अभिषेक. चांगला बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. आतमध्ये आला बॉल, डॉट बॉल. पंधरा चेंडू आणि 44 समीक. 16 चेंडू. फुलंदाज तैनात. फुल टॉस बॉल ऑन साइडला मारला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. टॉप फलकावरती 20 धावा. 2.3 बॉलचा खेळ संपला. प्रथमेश खेळतात 7 वरती. कुणाल 4 बॉल 4 रन्स. 15 चेंडू 43 ची आवश्यकता. प्रथमेश यांच्या वाट्याला किती बॉल येणार आहेत आता शेवटी. 15 चेंडू आणि 43 धावा अद्याप बनवायच्या आहेत. चांगला बॉल ऑन साइडला वळवलाय. पाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकाला प्राधान्य, एकच धाव. धाव फलकावरती समीकरण 14 बॉल 42 ची मॅच. चला जासई टीम आम्ही लक्ष वेधतोय पुन्हा एकदा. जासईचे खेळाडू फक्त 14 बॉलचा खेळ राहिला. लगेच पुढच्या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. आपण या त्वरित 14 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता. मॅच चांगलीच रंगताना पाहायला मिळते. त्यावेळीचा बॉल बाहेर वळवला, बाहेर चालला. अंपायरचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 41 धावेची आता मात्र आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 14 बॉल मध्ये. अभिषेक खातूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या ओव्हर मध्ये, पण तो अद्याप त्यांचा खेळ संपला नाहीये. 2 बॉल महत्वाचे त्यांना हाताला लागणार आहेत. कुणाला एखादा मोठा षटकार शोधतायत. समोर टाकला बॉल, पण तो तेवढा पॉवर जनरेट करता आली नाही या फटक्यामध्ये. एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल जसा निसटला तिथे फायदा उचलला. लगेच 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. समीकरण 13ला 39 धावा. लक्ष असू द्या प्रत्येक बॉल वरती आम्ही कॅल्क्युलेशन खेळाडूंपर्यंत सध्या पोहोचवत आहोत. संध्याकाळचे 6 वाजून 2 मिनिटं झालीत आणि सध्या 6वी मॅच आजच्या दिवसातील आपण पूर्ण करतोय. आतापर्यंत सर्वच सामने 5-5 षटकांचे खेळवण्यात आलेत. जवळजवळ 60 षटकं आपण पूर्ण केली. गोलंदाज तयार. इथे देखील बॉल चांगल्या. व्हेरी गुड बॉलिंग. अभिषेक खातू यांच्या कामगिरीचे कौतुक व्हायला हवं. 18 बॉल 24 धावा काढल्यात आणि आता शेवटच्या 12 बॉल मध्ये जीपी क्लब फुंडे संघाला 39 धावेची आवश्यकता. 12 बॉल 39 धावा.
फार मोठी मॅच आहे आणि मॅचच्या दिशेने आपण सध्या जातोय. 12 चेंडू 39 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश पवार. कशी योगेश पवार यांना बॉलिंग केले. प्रथमेश म्हात्रे यांनी सध्या ते बॅटल आता त्यांच्या विरोधात आले. आता 12 चेंडू 39 मॅच. कोण जिंकेल ही मॅच? अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये योगेश पवार यांनी पाहिलेत, परंतु आता महत्वाचं बॅटल. समोर दिला बॉल ऑन दी राईट ऑन साइडला धुमाकूल घालणारा फटका. बॉल सीमा पार षटकार. 33 धावेची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये सहजरित्या फटका एक्झिक्यूट केला. ही ओळख आहे प्रथमेश यांची देखील. दोन्ही डावखुरेच खेळाडू आहेत. एकीकडे योगेश पवार, दुसरीकडे प्रथमेश म्हात्रे यांना आपण पाहताय. लेफ्टी बॅट्समन, परंतु सध्या भारी पडलेत प्रथमेश. पहिल्या बॉलवरती षटकार आल्या. 11 चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता. 11ला 33. ओ कमी गतीचा बॉल. ओळखू शकले नाहीयेत गतीला. लाईन चांगली पडली आणि बॉल आलाय डॉट. मागच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर वापसी करत असताना योगेश पवार यांना आपण पाहताय. 10 बॉल 33 धावेची मॅच. अप्रतिम लढती आज संपूर्ण दिवसामध्ये आपण एन्जॉय केल्या. पहिल्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स साऱ्याच खेळाडूंचा राहिला, पण त्यामधील ही महत्वाची मॅच. कमी गतीचा बॉल शॉर्ट मिड विकेटला खेळाडू लावण्यात आले. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 9 चेंडू 33 धावा. एक डॉट बॉल जीपी क्लब फुंडे संघासाठी धडकी पडणार राहील, परंतु षटकार वाचवायचे आहेत. दुसरीकडे परंतु प्रथमेश 2 बॉल मध्ये रन्स आले नाहीयेत मागील, त्यामुळे थोडासा दबाव वाढलाय. 9 चेंडू आणि आता 33 धावा. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर आपला एक्सपिरियन्स अनुभव दाखवत असताना लाजवाब बॉलिंग. योगेश पवार आत्मविश्वासाने बॉलिंग करतात. 8 बॉल 33 धावा. बिग बॅटल. पहिला षटकार, त्याच्यानंतर 3 बॉल रन्सच नाहीयेत. आता बॉल टाकलाय टप्पा. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. 27 धावेची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल 27 धावा. इथे षटकार आला तर 21 राहतील. डॉट बॉल आला तर 27 राहणार आहेत. 5 बॉल मध्ये 2 षटकार खाल्लेत योगेश पवार यांनी. 3 डॉट बॉलचा सहभाग नोंदवला गेला, परंतु हा महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती नक्की काय घडेल याची आपण पाहणी करूया. 27 काढायचे आहेत 7 बॉल मध्ये. शेवटचे 7 बॉल 27 धावा. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. स्ट्राइक चेंज केले गोलंदाज योगेश यांनी, परंतु कुठे पडेल हा बॉल. कट केल्या बॉलला कॅचची संधी. ओ इथे शॉर्ट चान्स. बॉल पकडू शकले नाहीयेत. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4. आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये रंगला जाणार आहे. शेवटचे 6 बॉल 23 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 23 धावा. स्ट्राइक वरती कुणाल, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रथमेश. अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत स्वप्नील. 5 धावांचं षटक फक्त हाताळलं. 1 विकेट स्वप्नील यांना मिळाली होती. आता समीकरण 6 बॉल मध्ये त्यांना वाचवायचे 23 धावा. परंतु महत्वाचं म्हणजे या गोष्टीकडे देखील लक्ष वेधावं लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये कुणाल यांनी लगातार 3 षटकार मारले. ओ पहिला बॉल इथून मागे चाललाय. अंपायर्स वळलेत. अंपायरचा इशारा वाईट बॉलचा देण्यात आला. वाईट +1. टोटल 2 धावा या बॉल वरती मिळतात. 2 धावा या बॉल वरती मिळतील. आता समीकरण 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. 6 बॉल 21 धावा. ज्या खेळाडूला स्ट्राइक हवी होती तो स्ट्राइक वरती आला. प्रथमेश म्हात्रे.
5 बॉल 21 मॅच. वाईट +1 टोटल 2 धावा 23 हव्या होत्या. प्रथमेश 2 मिळाल्यात. 21 आवश्यकता 6 बॉल मध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. फार महत्वाची लढत आणि हा सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित येऊ शकतो. तशाच पद्धतीचा संघर्ष दाखवत आहेत दोन्ही टीम. 6 चेंडू 21 धावा. चला स्पीड अप द्या मॅचला. प्रथमेश मात्र स्ट्राईक वरती खेळतायत. ज्या खेळाडूंना आतापर्यंत 24 धावा काढल्यात. 10 बॉल खेळलेत. 240च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि तो आता मिड ऑनला खेळाडू आणण्यात आला. एक खेळाडू सर्कल मध्ये बोलवला गेला. कदाचित एखादा डॉट बॉल हवा. त्याच कारणास्तव खेळाडूला जवळ बोलवण्यात आलं. बॅटच्या मधोमध आणखीन एक उत्तुंग फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाच बॉल 15 धावेची आवश्यकता. जोपर्यंत प्रथमेश आहे तोपर्यंत फुंडे संघ म्हणत असतील की हा सामना आम्ही जिंकू शकतो आणि तशीच बॅटिंग करतायत प्रथमेश देखील. 5 बॉल 15 ची लढत. त्वरित बॉल चॉईस करा. 5 बॉल 15 धावा. फार महत्वाची लढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार येणं चिंचपाडा संघाच्या दृष्टिकोनातून सामन्यामध्ये बाहेर जाण्याची कदाचित असे फटके आले तर सामना दूर जाईल. जासी संघाचं आगमन झालं. आणखीन एक फुल टॉस बॉल थेट पावलियनच्या पलीकडे. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी स्ट्रोक. षटकार. या षटकारनं स्वागत केले भावेश घरत यांचं देखील. चला जासी टीमचे कॅप्टन संयम या आपण. 6 धावा मिळाल्या मागील बॉल वरती. लगातार 2 षटकार. टोटल 14 रन्स 2 बॉल मध्ये मोजल्यात. खराब बॉलिंग म्हणूया. ज्या गोलंदाजाला मागच्या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी मिळाली, ज्यानं मॅन ऑफ द मॅच किताब जिंकला, त्याच्या विरोधात आता 23 धावा काढण्याचा प्रयत्न सध्या फुंडेचे खेळाडू करतायत. 2 बॉल मध्ये 14 धावा मोजल्यात. त्यामुळे आता समीकरण 4 बॉल अवघ्या 9 धावेची आवश्यकता. 4 बॉल 9 धावा. जागेवरून मारलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने 42 वरती पोहोचला प्रथमेश. अवघ्या 3 धावेची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. 22 हव्या होत्या एका ओव्हर मध्ये. 3 ओव्हर मध्ये दबाव वाढवला प्रथमेशने आणि सामना जणू काही आपल्याच बाजूने ठोकला. 42 वरती प्रथमेश खेळतात. 3 बॉल 3 ची आवश्यकता असणाऱ्या मॅच जिंकण्यासाठी. शेवटच्या 3 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता असणाऱ्या. आणि जशी मॅच संपेल जिंकणाऱ्या संघाचे कर्णधार लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा. जो संघ जिंकेल, सध्या जे खेळतात 2 संघ, 3 बॉल 3 ची आवश्यकता. सामना इथे संपवण्याचा प्रयत्न. सामना संपवला. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड प्रथमेश. 48 धावेची वादली खेळी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम टिकवून ठेवलंय जीपी क्लब फुंडे संघाने. चला साहिल लगेच या. फुंडे टीमचे कॅप्टन. चला या त्वरित आणि मॅन ऑफ मॅच प्रथमेश आपण देखील या. लगेच. 48 धावा त्यांनी काढल्यात. त्या देखील अवघ्या 14 बॉल मध्ये. त्यांना देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग मध्ये 1 विकेट त्यांना मिळाली आणि शेवटची लढत आजच्या दिवसामधील जिथे